खूप सध्या आता गरम व्हायला लागले. आता एक जणाने येऊन शेवया घेऊन गेलेत, त्यांना शेवया दिल्या, 1 किलो गरम मसाला दिलेला आहे. आणि एका मिरची, आपल्याकडे दही मिरची वगैरे जे आहे, एका दही मिरची वगैरे आहे आपल्याकडं. सध्या चालू ठेवायचं. हे का दही मिरची वगैरे सगळं आहे, चटण्या आहे, तर कोरडं आहे. सध्या ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. कसं असतं म्हणजे परत एकदा पाऊस पडायला चालू झाले की मग ते सादळून जातात. सादळून गेले की मग ते नको वाटतं घ्यायला. हे बघा आता सध्या काम सगळं झालं, सगळं काम झालेलं आहे. तर स्वयंपाक केला की देवपूजा वगैरे सगळं. हे का देवपूजा वगैरे झालेलं. अधिक महिन्याचं लवकर जरा करून घेत असते, त्याला इलाज नाही. देवपूजा झाल्याशी तर कुठलीच गोष्ट आपल्याला नाही, बरोबर की नाही. आता अनारशाचं पीठ, आता सांडग्याचं सुद्धा काही सांडग्याचं पीठ आपलं सांडग्याचं पीठ म्हणते नाही, सांडगे म्हणायला लागले मी, सॉरी. पण सांडगे आता सध्या चालूच आहेत आपले. सध्या थोडंसं कडक ऊन पडतं आहे, त्याला इलाज नाही. थोडं का हे बघा सध्या तुम्हाला दिसत असतील खिडकीमध्ये हे आंब्याच्या पोळ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि विकायसाठी नाहीत बरं का, आपण घरात खायसाठी आहेत. तरी 12 महिने उपास असतो. थोड्या आंब्याच्या पोळ्या करून ठेवल्या की जरा थोडं बरं वाटतं. जरा थोडंसं आमरस खाण्यापेक्षा सध्या आपलं चालूच राहते. हे बघा. आणि कोणाला पण अजून सांडगे जर पाहिजे असतील तर अजून सांडगेसुद्धा चालू आहेत अजून. हे का सांडगे आहेत, मिरच्या आहेत. परत म्हटलं तर गरम मसाला आहेच अजून. जवळजवळ 10-12 किलोचा करून ठेवलेला आहे. जसं क्लायंट येतील तसं देऊन टाकायचं, त्याला इलाज नाही, बरोबर की नाही. आणि एवढं सगळं घर स्वच्छ सगळं स्वच्छ घर असते. स्वच्छ का सगळं काम करूनच हे सगळे कामं करत असते. सध्या आता अनारशाचं सीजन चालू आहे. अनारशाचे म्हणजे अनारशा अधिक महिन्याचं चालू असल्यामुळेच अनारशाचं पीठ करून ठेवलेलं आहे. आणि आता सगळं दळणं वगैरे थोडंसं बाकी आहे, करून ठेवायचं सगळं आपलं. जेव्हा जसे क्लायंट येतील तसे द्यावंच लागतं. आणि राहिला प्रश्न, अमरनाथला कुणाला यायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. अमरनाथला तिकीटं चालू आहेत, बुकिंग चालू आहे. कोणाला यायचं असेल किंवा येणार असतील त्यांनी सांगावं की कसं म्हणजे तिकीट काढायला आम्हाला बी जरा बरं पडतं, है की नाही. अजून काय म्हणताय बघा. ज्यांना अमरनाथला यायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. माझा नंबर आहे 9657752430. ह्या नंबरवर मला कॉल करावा. कारण की अमरनाथला जायसाठी लोक खूप होतात. आता सध्या म्हणजे मंदिरं खुललेले आहेत त्या साईडला उत्तराखंडमध्ये. आणि जसं उत्तराखंडामधलं सगळं मला म्हणजे काही गोष्टी म्हणजे रुपयातनं आपल्याला बाराने पूर्ण असं माहीत झालेलं आहे सध्या. त्या काही आपलं परिसर घर आपलं पूर्ण असं स्वच्छता ठेवून सगळं आपलं का सगळं. तर त्याला ते एकाला सांडगे द्यायचे होते, सांडगे दिले. आपला छोटा व्यापार आहे सध्या. अजून 2-3 महिने पण नाही चालू झाला. 2 महिने झाले असतील चालू होऊन, तरी पण छान प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला. आता पापड वगैरे संपलेत आता सध्या नाही. आता पापडाचं जर ज्यांना कोणाला पापड वगैरे पाहिजे असतील तर त्यांनी मला सांगावात, म्हणजे त्यांना पापड भेटून जातील. सध्या आता कुरवड्या आहेत, गरम मसाला आहे, शेवया आहेत, भाजीचे सांडगे आहेत, मटकीचे सांडगे आहेत, बाजरीचे सांडगे आहेत. आणि म्हणलं तर ह्याचे पण सांडगे आहेत आपल्याला, कांद्याचे पण सांडगे आहेत आपल्याकडे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 9657752430 ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करावा, ज्यांना पाहिजे असेल तर. आता सध्या स्वयंपाकाची गडबड. आता किती वाजलेत बघा आता किती वाजलेत. आता किती वाजलेत बघा, 1:15 झाले. स्वयंपाक वगैरे अजून करायचं आहे. सकाळचा नाश्ता झालेला आहे. सकाळचा नाश्ता थोडंसं कसं लवकर जेवलं की लवकर जरा थोडंसं
बरं वाटतं. कारण की उन्हाने सध्या आता जेवण जात नाही. ही सध्या आपल्या सध्याकडे सध्या आता ही सध्या आपल्याकडं आहे. आणि ज्यांना अजून गरम मसाला गरम बेडगी मिरची वगैरे पाहिजे, बेडगी मिरची वगैरे पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. शेवया आहेत, बारीक शेवया आहेत, सांडगे आहेत बाजरी सांडगे आहेत. इथं ही मिरची वगैरे आहे आपल्याकडं. आणि जवसाची चटणी, कारळाची चटणी आणि म्हणलं तर शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी आहेत आपल्याकडे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला सांगावं, की कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करावा. म्हणजे त्यावरती तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. एवढं काही माझं सगळं पूर्ण असं स्वच्छता करून सगळी कामं करत असते. आणि आज सध्या याचं काम अनारशाचं पीठ आता सध्या 7 किलोचं करून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. 7 किलोचं फ्रीजमध्ये करून ठेवलं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असतील तुम्हाला मी अजून दाखवते. 7 किलोचं पीठ केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला, किंवा 5 मिनटं 1 सेकंद तुम्हाला दाखवते मी. या अनारशीचं पीठ करून ठेवलेलं आहे अजून पण. आता पहिल्याचं 5 किलोचं संपलं, आता हे परत 5 किलोचं केलेलं आहे मी. म्हणजे जसं संपेल तसं करते. कारण की अनारशीचं पीठ परत राहिलं की परत तेवढं कोणी खात नाही आहे घरामध्ये. जसं क्लायंट येतील तशा त्या पद्धतीने मी करत असते. आणि चालूच असतं आपलं काय ना काय आपलं. आणि ज्यांना कोणाला अनारशीचं पीठ पाहिजे असेल, पीठच विकते मी, करून विकत नाही आहे, तळून विकत नाही आहे मी, फक्त पीठच विकते. ज्यांना पीठ पाहिजे असेल तर त्यांनी मला सांगावं, की जेणेकरून कॉन्टॅक्ट मला साधावा. 96 57 75 24 30 ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करावा. स्वयंपाक वगैरे झाला आहे का? माझ्या मैत्रिणीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे का? जेवण वगैरे झालं आहे का? माझं तर अजून झालं नाही बघा. कारण की कसं आहे, मला सगळं करत सगळं करावं लागतं. आता दळून आणलं. पटकन क्लायंट आले की परत म्हणजे पत्त्याच्या ह्याच्यामध्ये जवळ 15-20 मिनटं जातातच. कॅमेरा खूप हालायला लागला आहे. ठीक आहे, सॉरी. पण सध्या माझे कसं स्टँड लावलेलं नाही आहे, मी हातात मोबाईल घेऊन शूटिंग करत आहे. त्यासाठी थोडंसं सांभाळून घ्या. मैत्रिणींना सांभाळून घ्यायचं असतं. सांभाळून घेताल हे मला माहिती आहे, आणि रिस्पॉन्स देताल मला माहिती आहे. माझ्या मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि छोट्या यूट्यूबरला थोडंसं प्रतिसाद द्या. धन्यवाद.